एक महत्त्वाची बातमी राहुल सोलापूरकरच्या घरासमोरील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली। सलग 8व्या दिवशीही सोलापूरकरच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। वंचितच्या कार्यकर्त्यांकडून सोलापूरकरच्या घराबाहेर आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे सोलापूरकरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होते। छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दलचं वादग्रस्त विधान केलेला अभिनेता राहुल सोलापूरकर गेली 8 दिवसापासून राहुल सोलापूरकरच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। राहुल सोलापूरकरवरती अद्यापही गुन्हा दाखल केला नाही, त्यामुळे शिवप्रेमी असतील किंवा आंबेडकर अनुयायी असतील यांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत। त्यांच्यावरती जोपर्यंत गुन्हा दाखल करणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन छेडणार आहोत। आज वंचित बहुजन आघाडीने सुद्धा राहुल सोलापूरकरच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे। 11 वाजता आज वंचित बहुजन आघाडी हे या ठिकाणी आंदोलन करणार आहे। त्याच्यामुळे आज पोलीस बंदोबस्तामध्ये मोठी वाढ करण्यात आलेली आहे। खरं तर सरकार आणि पोलीस हे राहुल सोलापूरकरला पाठीशी घालतंय असाही प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। गेली 8 दिवसापासून जवळपास 80 पोलीस कर्मचारी आणि 8 पोलीस अधिकारी राहुल सोलापूरकरच्या घरासमोर ठाण मांडून बसलेले आहेत। त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतोय की राहुल सोलापूरकरवरती गुन्हा न दाखल करता त्याला सुरक्षा का पुरवली जाते, असा हा मोठा प्रश्न सध्या उपस्थित केला जातो।